अजित पवारांच्या घराबाहेर आढळलेल्या उतार्याचा थेट संबंध अशोक खरातशी जोडण्यात येतोय। तसेच अजित पवारांच्या अपघातामागे अशोक खरातचा हात असल्याचा संशय देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे। त्यामुळे दादांच्या अपघात प्रकरणात अशोक खरातच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। लैंगिक अत्याचार प्रकरणात गजाआड असणाऱ्या अशोक खरातचा थेट संबंध दादांच्या अपघात प्रकरणाशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोडलाय। अजित पवारांच्या बंगल्याबाहेर उतारा कुणी टाकला होता त्याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी केली आहे। उतार्याचा संबंध अशोक खरातशी असू शकतो असा संशय रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केल्यानं चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांच्या देवगिरी बंगला आणि बारामतीच्या बंगल्याबाहेर उतारा सापडला। उतारा कुणी ठेवला या संदर्भातला तपास करावा। खरातशी संबंध असू शकतो असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। रोहित पवार, अमोल मिटकरींनी या अपघात प्रकरणावरून अनेक मोठे आरोप केले। दरम्यान अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर दादांच्या अपघाताशी खरातचा संबंध असू शकतो अशी शंका अमोल मिटकरी यांना देखील आहे। अजित पवारांचा अपघात आणि अघोरी पूजा यांचा संबंध नाकारता येणार नाही। विके सिंग आणि खरातचं गुरु शिष्याचं नातं होतं का असा सवाल अमोल मिटकरींनी विचारलाय। अजित पवारांच्या मुंबई आणि बारामतीच्या बंगल्याबाहेर उतारा ठेवल्याचा दावा सुनील माने यांनी देखील केलाय। यामागे खरातच्या लोकांचा हात होता का असा सवालही त्यांनी केलाय। या उतारा प्रकरणी अशोक खरातची चौकशी व्हावी अशी मागणीही सुनील माने यांच्याकडून करण्यात आली आहे। अजितदादांच्या मुंबई आणि बारामतीच्या बंगल्याबाहेर कुणी उतारा ठेवला होता, अशोक खरातच्या लोकांनी उतारा ठेवला होता का या बाजूनही तपास करावा असं ते म्हणाले। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले। दादांच्या विमान अपघातावरून VSR कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप करण्यात आलेत। मात्र आता दादांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या उतारावरून अशोक खरातशी त्याचा संबंध जोडण्यात येतोय। त्यामुळे दादांच्या अपघातामागे खरातचा हात आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे।